छत्रपती घडविण्यात ज्यांचे सर्वोच्च योगदान आहे अशा महासाहेब, महानिर्णायक व कर्तबगार राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांच्या तत्वासकट ज्यांनी त्यांना स्वीकारलेले होते असे छत्रपती संभाजी महाराज व तसेच त्याच्या अर्धांगिनी सखी राज्ञी महाराणी येसूबाई तसेच आपल्या आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्याबद्दल लिहितात त्यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहात तडफदार वीज बनूनी कडाडली एक राणी मुघलांच्या तोंडाचे जिने पळवले होते पाणी कविवर्य देवदत्त त्या लढवल्या राणीची लिहितात एक कहाणी त्या छत्रपती तारा राणीला म्हणतात भद्रकाली भद्रकाली महाकाली अशा क्रांतीज्योतीबाई त्यांच्यामुळे तुम्हा आणि आम्हास जिजाऊ येसूबाई व ताराराणींचा इतिहास वाचता आला. त्यांना शतशः प्रणाम करून मी माझे विचार तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. तर चला वळूया एका छोट्याशा कथेकडून. एक गाव असतं, त्या गावामध्ये असते एक आई आणि ती एका कामानिमित्त तिला दुसरीकडे जायचं असतं. तिच्या सोबत असतो एक छोटासा मुलगा, त्याचं वय असतं 5 ते 6 वर्ष. आता या मुलाला तिने कडेवर घेतलं आणि ती निघाली. आता चालत असताना रस्त्याच्या कडेला एक दुकान होतं. त्या दुकानाकडे तो मुलगा पाहतो आणि म्हणतो, आई ए आई मला फुगा पाहिजे. आई म्हणते थांब थोडं पुढे जाऊया. अजून थोडं पुढे जाते. तो मुलगा आईला म्हणतो, ए आई मला खाऊ पाहिजे, कारण खाऊचं दुकान बाजूला असतं. आई म्हणते अरे थांब रे मला काम आहे, आपण थोडं पुढे जाऊया. अजून थोडं पुढे जातात आणि मुलाला खेळण्याचं दुकान दिसतं. मुलगा म्हणतो ए आई थांब ना मला खेळणी पाहिजे. आई म्हणते अरे बाळा थोडंसं थांब, आपल्याला थोडं पुढे जायचंय, मला काम आहे. आणि गावाच्या वेशीजवळ येऊन एक गृहस्थ तिथे उभे असतात. कदाचित ते तिच्या परिचयाचे असतील. ती म्हणते की तुम्ही या बाळाला परत घरी नेऊन सोडतात का, हा मला खूप त्रास देतोय आणि मला थोडं पुढे काम आहे. तो गृहस्थ म्हणतो ठीक आहे, मी तर गावाकडे चाललोय आणि मी नेतो तुमच्या मुलाला घरी, सोडतो पुन्हा. बघा आता आई आपल्या कामाला गेली आणि मुलाला त्या गृहस्थाने खांद्यावर घेतलेलं आणि आता पुन्हा तो त्याच वाटेने परत आला. गृहस्थाने खेळण्याच्या दुकानाकडे बघितलं. ए तुला खेळणं पाहिजे का, मुलगा शांत. अजून थोडं पुढे गेला. ए बाळा तुला खाऊ पाहिजे का, कारण खाऊचं दुकान बाजूलाच होतं. मुलगा पुन्हा शांत. अजून थोडे पुढे गेला. पुढे दिसलं त्याला फुग्याचं दुकान. ए बाळा तुला फुगा पाहिजे का, मुलगा पुन्हा शांत. तो गृहस्थ एकदम चिंताग्रस्त झाला. त्याला कसं तरी होत होतं की हा मुलगा काही बोलत का नाही. गृहस्थ त्याला म्हटला की ए तू बोल ना, तुला काय पाहिजे. तो म्हटला मला आई पाहिजे. कळलं तुम्हाला, मला आई पाहिजे. आता हीच आई ज्या वेळेला मुलाला आपल्या कडेवर घेते तेव्हा ती त्या मुलाला जीवन दाखवत असते. आणि हीच आई जेव्हा त्या मुलाला जेव्हा वडील त्या मुलाला खांद्यावर घेतात तेव्हा ते वडील मुलाला जीवनाच्या पलीकडे बघायला शिकवतात, म्हणजे दूरदृष्टी शिकवतात. आता आपण एक अशी कथा बघणार आहोत जिथे त्या आईने त्या मुलाला कडेवर घेतलंय आणि जीवनाकडे बघायला शिकवलंय. त्याच आईने त्याच मुलाला आपल्या खांद्यावर घेतलंय आणि जीवनाच्या पलीकडे बघायला शिकलेलं दाखवलेलं आहे. अशा जिजाऊ आईसाहेबांबद्दल आपण बोलणार आहोत. जिजाऊ यांचा जन्म साधारणतः 12 जानेवारी 1598 ला झाला. शिंदखेड गावामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव. त्या लघुजी जाधवांच्या घरी जन्माला आला. त्यांचा विवाह झाला शहाजी भोसले यांच्यासोबत, जे मालोजी भोसले यांची चिरंजीव होते. मी थोडक्यातच सांगणार आहे, सणावळ्या थोड्या काढल्या तरी चालतील ह्या, कारण वेळ आपल्याजवळ कमी आहे. आणि त्यांचा विवाह झाला. त्यानंतर काय झालं की जाधव आणि भोसले याच्या कुटुंबामध्ये बऱ्यापैकी वैमनस्य निर्माण झालं. कारण संभाजी महाराज हे जे शिवाजी महाराजांचे बंधू होते, तर त्यांचा खून यांच्याकडून झाला आणि यांच्या मुलाचा वध त्यांच्याकडून झाला. अशा वेगळ्या पद्धतीचं वैमनस्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं. अतिशय तेजस्वी, प्रखर, ज्ञान पारंगत, घोडेस्वारी तरबेज, तलवारबाजी तरबेज, वाचनात तरबेज, ज्ञानात तरबेज अशा जिजाऊ महासाहेब यांनी बघितलं की आपलं माहेर आणि सासर याच्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं. त्या दिवसापासून जिजाऊंनी माहेर वासियांची सर्व संबंध तोडले. त्यानंतर शहाजी राजांसोबत त्या कर्नाटकात, म्हणजे त्या जिथे ते सुभेदार होते आदिलशाहीकडे, तिकडे त्या निघून गेल्या.
शहाजीराजांना पुणे आणि सुपे ही वतनदारी बक्षिसात मिळालेली होती आणि त्यावेळेला तिकडची जी परिस्थिती होती अतिशय बिकट होती. आपण फक्त काही गुण जिजाऊंचे बघणार आहोत. तर पहिला गुण बघा, जिजाऊंना असे 6 अपत्य झाले, त्यापैकी 4 अपत्य दगावले. पहिले होते संभाजी आणि आपले 19 फेब्रुवारी 1630 मध्ये तुमचे आणि आमचे आराध्य दैवत यांचा जन्म झाला, ते होते छत्रपती शिवाजी महाराज. आता मधला काळ आपण सोडून देऊया. त्यानंतर लाल किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज 7 ते 8 वर्षाचे असताना जिजाऊ त्यांच्यासोबत राहत होते. पुणे सुपे इकडचे जे प्रांत होते म्हणजे आपले स्वराज्याकडचे अतिशय बिकट परिस्थिती होती. शहाजी महाराजांची तर इच्छा होती की आपण स्वराज्य स्थापन करावं, परंतु काही कारणास्तव त्यांचं ते स्वप्न जिजाऊंनी आपल्या डोळ्यात घेतलं आणि त्या स्वप्नाने त्या चालत तिकडून इकडे आलं आणि तिथून तरी स्वराज्याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते, सुरुवात झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी काय झालं की सुपे पुणे हा जो प्रांत होता इथे आदिलशाहीचा इतका तळतळाट चाललेला होता, राक्षसी प्रवृत्तीने पूर्ण तो प्रांत झाकवलेला होता. अक्षरशः शेतकऱ्यांना शेती करता येत नव्हती. तिथे काही ठिकाणी असे चप्पल बांधून ठेवलेले होते पहाटीनं आणि एक अशी अफवा पसरवण्यात आलेली होती आणि त्यांचा जो ऐकणारा व्यक्ती होता तो कुलकर्णीच होता की ही जमीन शापित आहे आणि इथे जोही शेती करण्याचा प्रयत्न करेल तो निर्वंश होईल. विचार करा, ज्या मातेने आपले 4 अपत्य ऑलरेडी गमावलेले होते त्या मातीने आपल्या छोट्याशा शिवाजी महाराजांना घेतलं आणि सोन्याचा नागर असं म्हटलं जातं आणि काही मावळ्यांसकट त्या जमिनीला नांगरणी केली आणि शेती व्यवसाय हा पुन्हा पुनरुज्जीवन केलेला आपल्याला पाहायला येतो. तर यावरून आपल्याला हे सांगता येतं की शेतीला पुन्हा जीवन देणारी जननी ती म्हणजे राजमाता जिजाऊ ठरल्या शिवाजी महाराजांच्या मदतीने. त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न घालणारी ती एक माता होती. तिने नयनभेदी अर्जुन, बलाढ्य असा भीम, त्यानंतर वेळ पडेल त्या पद्धतीने युक्ती चालवणारा लढवणारा असा कृष्ण त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं, म्हणून त्या पहिल्या गुरु होत्या. तर अशा या जिजाऊ वाचनात आणि लेखनात सुद्धा पारंगत होत्या. याचे अनेक उदाहरणं बघरीमध्ये सापडतात. आता यातल्या आपण काही गोष्टी बघणार आहोत. ज्या वेळेला तोरणा किल्ला हा जिंकला होता, पहिल्यांदा स्वराज्य झाला, त्यावेळेला काय झालं की तोरणाची डागडुजी चालू होती. शिवाजी महाराज दुसरीकडे लढतीला गेले होते तर तिथे काही सोन्याच्या मूर्त्या सापडल्या देवदेवतांच्या आणि ही गोष्ट जिजाऊपर्यंत पोहोचली. जिजाऊ म्हटल्या की ते देवदेवतांच्या मूर्त्या असतील तरी आपल्याला त्याचा अभिषेक करायचा नाहीये, आपल्याला त्या मूर्ती वितळून त्या मूर्तीपासून येणारं जे धन आहे, जी संपत्ती आहे, तिचा स्वराज्यासाठी आणि मावळ्यांसाठी उपयोग करायचा. एवढा वैज्ञानिक दृष्टिकोन राजमाता जिजाऊंकडे होता. त्यानंतरचा जो दुसरा प्रसंग आहे, सईबाई जो महाराजांच्या पत्नी होत्या आणि सईबाईंचे जे बंधू होते जबरदस्तीने त्यांचं धर्म परिवर्तन केलेलं होतं. तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं धर्म परिवर्तन केलं जात होतं तर त्यावेळेला समाज त्यांना एक्सेप्ट करायला तयार नव्हता. जिजामातांनी बघितलं की हा स्वराज्याप्रती निष्ठावंत आहे आणि एक एक व्यक्ती स्वराज्यात किती महत्वाचा आहे ही जाणीव त्यांना होती आणि त्यावेळेस जिजामातांनी त्यांना त्यांच्या मुलासोबत आपल्या घराचं सोयरीक केलं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला स्वराज्यामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणजे बघा, धर्म अंधता त्यांच्यामध्ये नव्हती, हा सर्वात मोठा गुण जिजाऊंमध्ये होता. तिसरी गोष्ट, हिरकणी हा मूवी प्रत्येकाने पाहिला असेल आणि हिरकणी कडा आजही अतिशय शान आणि शौकतीने उभा आहे. आता ही हिरकणी जेव्हा राजगडावर दूध विकण्यासाठी येते आणि काही कारणास्तव अडकून पडते आणि आपल्या बाळाला कसं आपण सोडून रात्रभर इथे राहणार म्हणून ती तो कडा उतरते. ती असा कडा उतरते की तो कडा स्वराज्यातल्या कुठल्याही मावळ्याने सर सेनापतीने उतरलेला नव्हता किंवा तसा प्रयत्नही केलेला नव्हता. आणि ही गोष्ट जिजाऊ जेव्हा शिवाजी महाराज लढाईवरून परत येतात तेव्हा जिजाऊ त्यांना सांगतात की असं एका स्त्रीने केलेला आहे. शिवाजी महाराज प्रचंड आनंदित होतात. दुसऱ्या दिवशी त्यांना आमंत्रित करण्यात येते आणि हिरकणीचा मान आणि सन्मान केला जातो आणि त्या कड्याला हिरकणी कड असं नाव दिलेलं आहे. तर ह्या एका गोष्टीवरून मला हे सांगावंसं वाटतं की साहस आहे, ज्ञान आहे, ते कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही बरं का, की ते पुरुषालाच असतं, ते स्त्रीला असतं. जन्माला आता येतात तेव्हा आपण सर्व निराळच असतो. साहस, बहादुरी किंवा ज्ञान हे बाळकडू असतं.
ते जन्मताच आईने किंवा कुटुंबाने त्यांना द्यायचं असतं आणि हे बाळ करून देण्याचं काम जिजाऊंनी केलं. आणि आज जे छत्रपती तुम्ही आणि आम्ही बघत आहोत त्यांना घडवण्यात मोलाचे कार्य जे केले ते जिजाऊंनी केले. यानंतर जिजामातांचे जे पुत्र होते त्यांचा वध ज्यांनी केला ते म्हणजे अफजल खान. हे लक्षात होतं जिजाऊंच्या, अफजल खानाने माझ्या पुत्राचा वध केलेला आहे 1674 मध्ये. शिवाजी महाराजांना या पद्धतीने घडवला की अफजल खानाचा कोथडा आपल्या महाराजांनी काढलेला आहे. ती घटना आपण सर्व काढतो पण त्याच्या मागची प्रेरणा होती ती जिजामाता. तर मला हे सर्व सांगण्याचा उद्देश असा होता की जिजाऊंचा आणि शहाजी महाराजांचा एक विचार शिवाजी महाराजांनी पुढे चालवला, तो वाढवला आणि मोठा केला. आता आपण बघूयात हाच विचार जसाचा तसा पर्क्युलेट झाला तो छत्रपती संभाजी महाराजांमध्ये. त्यांचा कार्यकाळ होता तो साधारणतः 81 ते 89चा. 11 मार्च 1689 मध्ये त्यांचा वध झालेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये संभाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, छावा म्हणायचे ते छावा. संभाजी महाराजांची सुद्धा जडणघडण करण्यात जिजाऊंचा फार मोठा सिंहाचा वाटा होता, कारण ते अवघे 4 वर्षाचे असताना सईबाई ह्या गेलेल्या होत्या. तर बघा तिथे सुद्धा छावा का म्हटलं जातं संभाजी महाराजांना, तर ते थोडं वाचण्यात माझं आलं. धाराऊ सारखी स्त्री जी वाघिणी सारखी होती, समोर जो तिला त्रास देणारा असेल, जो उभा आला त्याला आडवा करण्याची शक्ती धाराऊ मध्ये होती. तिला वाघीण असं त्या गावामध्ये संबोधलं जायचं आणि त्या वाघिणीचं दूध पिऊन संभाजी मोठे झाले म्हणून संभाजीला छावा असं संबोधलं जातं. तर संभाजी महाराजांचं संगोपन कोणी केलं पाहिजे ही जी विचारसरणी होती ही आखणी होती, मांडणी होती, ही केलेली होती जिजाऊंनी. म्हणजे संभाजी घडवण्यात सुद्धा जिजाऊंचा फार मोठा रोल आहे. आता पुढे जाऊन काय होतं, संभाजींच्या पत्नीकडे आपण येऊया, येसूबाई. आता येसूबाई या शिर्केंच्या कन्या होत्या आणि त्यांना घरी जिजूबाई असं म्हटलं जायचं. आणि साधारणतः त्यांचं लग्न जे आहे ते 1664 मध्ये संभाजी महाराजांसोबत झालं आणि त्यांची सुद्धा निवड शिवाजी महाराजांनी केलेली होती अतिशय लहान असताना आणि त्यांचं लग्न झालं. आता बघा येसूबाईची कर्तबगारी इतकी महान होती की त्यांनी शिक्के कटार त्यांच्याजवळ दिलेली होती. शिक्के कटारचा अर्थ असा होतो की जर राजा तिथे नसेल तर तो जो राज्यकारभार आहे तो त्या महाराणीने चालवावं. शिक्के कटार मिळणं हे पुन्हा ऐऱ्याडेऱ्याचं काम नाही. इथे स्त्री आणि पुरुष हा प्रश्नच नव्हता पुढे. शिक्के कटार चालवणारी आपल्या येसूबाई. त्यानंतर सखी राज्ञी या सन्मानाने सन्मानित झालेल्या महाराणी येसूबाई. आणि ह्या महाराणी येसूबाईचं कार्य जर आपण पाहिलं ते इतकं प्रचंड उल्लेखनीय आहे. ते म्हणजे 11 मार्च 1689 साली संभाजी महाराजांचा वध झाला. तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिर्के बंधू म्हणजे येसूबाईचेच बंधू आणि मुजलक खान हे लोक यांनी ते घडून आणलं सर्व प्रकरण. परंतु 2 महिने आधी संभाजी महाराजांचं युद्ध सुद्धा झालेलं होतं शिर्के या वतनदारांसोबत आणि त्याचाच हा परिपाक होता. येसूबाईंवर आकाशा एवढं दुःख कोसळलं, तुटून नाही गेल्या, रडत नाही बसल्या. संभाजी जाणार हे अटळ सत्य होतं. 5 लाखाची सेना ज्यांना घेरून उभी होती तिथे आपले मराठी मावळे जाऊन त्यांना सोडू शकत नव्हते. प्रयत्न केले, नाही केले असं नाही. ह्या 40 दिवसाच्या कालावधीत येसूबाईंनी जे निर्णय घेतले आहेत ते निर्णय म्हणजे स्वराज्याचा इतिहास बदलवणारे निर्णय आहेत. पहिला निर्णय, राजारामांना गादीवर बसवलं. स्वतःच्या मुलाला नाही बसवलं, स्वार्थ नाही बघितला येसूबाईंनी. राजारामांचं मंचकारोहण केलं. संभाजींचा वध झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राजाराम या ठिकाणी सुरक्षित नाहीये. त्यांना तिथून जिंजीकडे काढण्याचा जो त्यांचा जोड दरवाजा होता, त्या सूर्याजी पिसोळ नावाचे जे त्यांचे किल्लेदार होते त्यांच्या मार्फत राजाराम त्यांच्या पत्नी ताराराणी आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या राजनबाई, राजारामांचे 3 लग्न झालेले होते, तर त्यांना त्या जोड दरवाजाने त्यांनी जिंजीकडे रवाना केले. तो प्रवासही राजाराम आणि ताराबाईंसाठी सहज नव्हता, अतिशय भयंकर होता. कारण पालखीपासून जाणार नव्हते त्या. याचाच अर्थ काय, ताराराणी सुद्धा ह्या घोडेस्वार होत्या आणि तलवारबाजी करण्यात पटाईत होत्या. ते आपण बोलणारच आहोत पुढे. येसूबाईंचा कार्यकाळ आपण बघत असताना एक लक्षात येतं, स्वराज्याला पूर्णपणे नवनिर्मित आणि स्वराज्याचं सिंहासन त्यांनी उघडं करून दिलं नाही अशा येसूबाई. त्यांचा हा निर्णय. इकडे औरंगजेब तळमळत होता, तडफडत होता. का? संभाजींना आपण कापलं.
तरी आपण स्वराज्याचे छत्रपती मारू शकलो नाही. ही सगळ्यात मोठी खंत औरंगजेबाला होती. औरंगजेबाने संभाजीला संपवलं तरी तो स्वराज्याला संपवू शकला नाही. एक मात्र कारण म्हणजे येसूबाई. आता काय झालं, हे इकडे जिंजीकडे निघाले. इकडे 8 महिने येसूबाई या औरंगजेबचे जे सरदार होते, कादी खान त्याचं नाव, आणि दुसरा होता जुल्फिकार खान, यांनी वेढा दिला. 8 महिने लढल्या येसूबाई. आणि ही लढाई इतकी आखणी करून केलेली होती की ती आपण विचारात येईल. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे तत्व होते ते जसेच्या तसे येसूबाईने आखणी काढले होते. मग असं नाही की शिवाजी महाराज फक्त तुम्ही शिकावे, बरोबर आहे की नाही, ते कुणीही शिकू शकतो. तो एक विचार होता. हे मला या मंचावरून तुम्हाला सांगायचं वाटतं. 8 महिने लढल्या नंतर जे सूर्याजी पिसुळ होते, किल्लेदार फसवे होते, फसवलं त्यांनी जुल्फिकार खानाला चोर रस्ता दाखवला. शेवटी मुघल सैन्य राजगडावर आलं. येसूबाई हुशार होत्या. दुःखाचा डोंगर पसरलेला होता तरी करारीपणे आणि अतिशय मुत्सद्दीपणे त्यांनी त्यांच्याशी करार केला. त्या करारात म्हटलं कुठलीही जीवितहानी होणार नाही तर आम्ही रायगड तुम्हाला देऊ. आमच्यावर कुठल्याही पद्धतीने धर्मांतराची जबरदस्ती होणार नाही तर रायगड आम्ही तुम्हाला देऊ. आणि असा करार करून तह करून त्यांनी त्या गोष्टी सलगीने मिटवल्या. त्यांनी कितीतरी लोकांचे प्राण रायगडावरचे वाचवले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्याच्यानंतर औरंगजेबच्या नजर येते. काही वर्ष त्या तिथे होत्या. नंतर औरंगजेबला कळलं येसूबाईला रायगडावर तुम्ही चालणार नाही, म्हणून औरंगजेब त्यांना घेऊन आला. स्वतःच्या छावणीमध्येच त्यांना नजर ठेवली. का? कारण की त्याला माहिती होतं की पुढचा जो छत्रपती आहे तो काय आपल्याला शांत बसू देणार नाही. आणि म्हणून पोलीस ठेवलेलं होतं. औरंगजेब यांना मारू शकत होता. का नाही मारलं? संभाजीचा पुत्र शाहू महाराज, राजारामांच्या पत्नी जानकीबाई आणि त्याच्यानंतर येसूबाई यांना त्यांनी पोलीस ठेवलं. का नाही मारलं? कारण त्यांना मराठ्यांची भीती वाटत होती. भीती वाटत होती ती राजारामांची, भीती वाटत होती ती महाराणी ताराराणी. महाराणी ताराराणी या आपल्या हंबीरराव मोहितेंच्याकडे. हंबीरराव जसे खंबीर होते ना तशाच ताराराणी खंबीर होत्या. न्याय निवाडा करण्यात पटांगण, पटाई, तलवारबाजीत पटाई, नेमबाजी, कुठलीही गोष्ट अशी नव्हती की त्याच्यात त्या पारंगत नव्हत्या. अशा ताराराणी आणि राजाराम या दोघांनी मिळून साधारणतः 8 वर्ष स्वराज्य चालवलं. आणि नंतर 1700 मध्ये मधल्या मी काही गोष्टी सांगत नाही. 1700 मध्ये सिंहगडावर राजाराम यांचा मृत्यू झाला काही कारणास्तव. परंतु ज्या वेळेला राजाराम जिंजीकडे होते आणि ताराराणी या विजयगडाकडे होत्या, त्या निघाल्या त्यावेळेला 3 ते 4 युद्ध झाले. त्या 3 ते 4 युद्धामध्ये ताराराणी या विजयी ठरल्या. काही ठिकाणी त्यांनी तहही केला. अतिशय शिताबीने ते युद्ध लढले. ताराराणीच्या काळात साधारणतः 250 युद्ध लढल्या गेली. त्यापैकी 34 असे युद्ध होते की त्या युद्धामध्ये ताराराणी या सरनाईक किंवा सरसेनापती या पदावर होत्या. ज्या वेळेला जिंजीवर राजाराम असताना जिंजीला वेढा टाकण्यात आला. जिंजी हा महाराष्ट्राचा म्हणजे स्वराज्याचाच एक भाग होता कर्नाटककडे. त्यावेळेला ताराराणी निघाल्या. संताजी म्हणतात की ताराराणी, संताजी, धनाजी, बाबाजी, कृष्णाजी यासारखे महान योद्धे तुमच्या सैन्यात असताना तुम्ही स्वतः पदर बसून का बरं निघाले? ताराराणी म्हणतात, साहेब मी छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे आणि हंबीरराव मोहितेंची कन्या. मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगड्या घालता येतात त्या हाताने गर्दनही मारता येतात. आणि हे तत्व मला माझ्या सासऱ्यांकडून आणि मला माझ्या पितांकडून मिळालेलं आहे आणि ते मी सोडून कशी देऊ. आणि त्यांनी राजारामाला जिंजीवर वाचवलेलं आहे ताराराणी. आणि त्यानंतर जवळजवळ राजाराम गेल्यानंतर 8 वर्ष मुघलांच्या नाकी 9 आणलेले आहे ताराराणींनी. एक वरळीचं युद्ध आहे आणि एक कसबा खेड्याजवळचं युद्ध आहे. तिथे औरंगजेबला ताराराणी आणि त्यांच्या सैन्याने जवळजवळ पकडलंच होतं सर. त्या मारणारच होत्या. परंतु का नाही मारलं? कारण येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज आपले पुढचे ते त्यांच्या तावडीत होते. ताराराणींना माहित होता औरंगजेबला इथे कापला तर तिथे आपले जे येसूबाई आहे त्यांच्या जीवाला घात होईल. आणि म्हणून ताराराणी यांनी त्याला सोडून दिलं. विचार करा, स्वराज्य स्थापनेच्या काळात जी सेना 20,000ची होती, ताराराणींच्या काळात ती सेना 2 लाखांवर गेली. त्याच्यामध्ये घोडदळ असो, हत्तीदळ असो, प्रत्येक ठिकाणी संख्या ही वाढत गेलेली आहे. एवढं मोठं कर्तृत्व या महाराणी ताराराणीचं. 8 वर्ष या औरंगजेबला स्वराज्याची धूळ जिने चालली ती होती भद्रकाली ताराराणी.
ज्या मातीत औरंगजेबने आपले राजे घालवले त्या मातीत त्या औरंगजेबला लोळवणारी होती महाराणी ताराराणी. औरंगजेब शेवटचे 5 वर्ष झोपला नाही मित्रांनो. का नाही झोपला? कारण त्याला सारखी भीती वाटत होती. इकडून संताजी, इकडून धनाजी, इकडून ताराराणी. ताराराणी सुद्धा एका युद्धाच्या वेळेला 4 दिवस औरंगजेबच्या सैनिकाच्या तावडीत सापडल्या होत्या. जसं शिवाजी महाराज निष्ठून आले ना आग्र्याहून, ती कथा तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. 4 दिवस ताराराणी तिथे राहिला, वेशांतर करून बाहेर पडला. बहिर्जी नाईक, जे स्वराज्याचे सीआयडी म्हटलं जातं, बहिर्जी नाईकांचं जशीच्या तशी गुण ताराराणींनी घेतले होते. वतनदारी देऊन त्यांनी अनेक वतन स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं होतं. शिवाजी महाराजांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि ते वाढवायचं आहे. ही जबाबदारी फक्त छत्रपती संभाजी महाराजांची नव्हती, ही जबाबदारी फक्त राजारामांची नव्हती, तर ही जबाबदारी ताराराणींनीही घेतली, येसूबाईंनी घेतली. हे आपण कधीतरी थोडं थोडं विसरायला झालेलं आहोत. या महिला दिनाच्या निमित्ताने मला एवढंच म्हणायचं आहे की आपण कुठलाही इतिहास एकांगी वाचू नये, एकांगी सांगू नये. इथे दोन्ही व्यक्ती एकमेकांना पूरक होत्या. इथे कोणीही श्रेष्ठ नव्हतं, कुणीही कनिष्ठ नव्हतं. ते एका विचाराने आणि विचारधाराने प्रेरित झालेले होते. आणि हे जे स्वराज्य तुम्ही आणि आम्ही उपभोगतो आहोत, त्या स्वराज्याचे जे जनक आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुन्हा व्हावा असं तुम्हाला आणि आम्हाला सतत वाटत असतं ना? वाटतं की नाही? कसं होईल? शक्यच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जर पुन्हा व्हावा असं वाटत असेल तर राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला पाहिजे. एवढं बोलून माझे